पार करण्याचंही देखील तेवढी कठीणाई होते. दोन्ही टीम इथे सज्ज आहेत. एल के स्टार यूट्यूब या वाहिनीवरती ही लाईव्ह प्रतियोगिता आपण पाहतोय. आजचा ह्या प्रतियोगितेचा पहिला दिवस. पहिला सामना एम के स्टार आणि शीतलादेवी बॉयज या दोन्ही संघामध्ये खेळवला जातोय. वरती सज्ज होतोय अय्यप्पा आणि फलंदाजी अमल येतोय पहिलं षटक घेऊन आणि बॅटिंग वरती आपण पाहतोय आकाश जहांगीर आणि अमोल लोखंडे. मॉर्निंग स्कॉट ट्रॉफी 2026 सीझन 3 मध्ये बॅट्समनचा पुरस्कार ज्याच्या नावावरती गेलाय तो अमोल लोखंडे आता नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहतोय. पहिला दिवस आजचा ह्या प्रतियोगितेचा मानाची अभिमानाची ही प्रतियोगिता. शास्त्री नगर रबर ब्लास्ट 2026 सीझन 1 आणि आजचा प्रतियोगितेचा पहिला दिवस. शीतलादेवी बॉयज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज झाल्याने फलंदाजी सज्जसाठी होतोय. टीम एम के स्टार पहिला बॉल आणि पहिल्या दिवसातला होते सुरुवात इकडे प्रतियोगितेसाठी. यस पंचाचा निर्णय येतो. लेट्स प्ले. पहिला बॉल स्ट्राइक वरती आहे आकाश. पहिलाच बॉल आकुट टप्प्याचा. आता बॉल कुठे जातोय खेळाडू तर येतोय खाली आणि पहिल्याच बॉल वरती श्री गणेशा झाला आणि पहिल्याच बॉल वरती आली विकेट. आकाश जहांगीर एक मोठा विकेट प्राप्त केलं अमोलने. पहिल्याच ओव्हरमध्ये इकडे पहिल्याच बॉल वरती झटका. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. बराच वेळ होता बाहेरचा बॉल होता. छेडखानी केली आणि डिस्टन्स मिळालं नाहीये. बॉल बराच वेळ हवेत. प्लेयर आले आणि सोप्पा झेल इकडे पकडला. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट गॉन. स्क्रीनवरती पाहू शकता आपण फलंदाजाला थोडेसे निराश असतील. बहुतेक हा बॉल सीमा पार पाहण्याचं स्वप्न त्याने पाहिलं होतं पण फटका इकडे फसला आणि जेणेकरून पहिल्याच बॉलवरती इकडे विकेट आला. ज्याच्या नावावरती हर दिन फरदीन असं म्हटलं जातं. फरदीन काझी उत्कृष्ट असा फलंदाज, चर्चेत राहिलेला असा फलंदाज. फरदीन काझी पाहणार आहोत या मैदानावरती. टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आज शास्त्रीनगर रबर ब्लास्ट 2026 ह्या प्रतियोगितेमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलेला आहे. लवकरच आता ते फलंदाजी आली आहे. फरदीन येतोय. पाहूया फरदीनकडे नजरा असतील आणि जी टीम एम के स्टार आहेत अपेक्षा असतील की फरदीन यांनी जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून निघाव्यात. स्क्रीनवरती पाहू शकता फरदीन काझी यांना. स्ट्राईकवरती दुसरा बॉल घेऊन येतोय अमोल. स्ट्राईकवर फरदीन. पहिलाच बॉल इकडे आपण पाहिलाय तर सोडलाय. पंचांचा निर्णय आला. अवघ्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने ते धावसंख्या वाढते 1. एक्स्ट्रासमध्ये ते धावसंख्या आलेली आहे. पाहूया पहिला बॉलवरती विकेट आलाय. त्यानंतर आता ह्या 5 षटकामध्ये किती धावा लागतील. हाय देखील बॉल इकडे सोडला. ही बॉल पंचांचा यस आहे आलाय निर्णय. एकदा ऑन साईडला एकदा ऑफ साईडला 2 चेंडू इकडे वाईट टाकण्यात आलेले आहेत. 5 जसा फरदीन आलाय गोलंदाजाने दिशा थोडीशी भटकलाय. हा बॉल ही हो जबरदस्त इकडे बॉल. फरदीने ही देखील कौतुक करतोय की काय बॉल टाकलाय. स्क्रीनवरती पहा मान हलवून सराहना करतो की हा बॉल पडल्याच्या नंतर कुठे गेलाय. वाह जबरदस्त गिरकी घेतली आहे. सुंदर बॉल. तिसरा बॉल पाहिला स्क्वेअर केला. स्टाइलिश स्ट्रोक. धावा किती येतील पंचांचा निर्णय पाहायचा आहे. या बॉलवरती धावा आल्यात 2 धावा. पंचाचा आला निर्णय. घोषांकित एरिया आहेत. 360 मैदान नाहीये. मुंबईचे क्रिकेट म्हटलं तरी 360 मैदान खूप कमी आहेत. तर जसं मैदान आहे तसाच खेळ तुम्हालाही देखील करावा लागेल. चौकार षटकार पाहिजे तर तुम्हाला व्ही शेपमध्ये धावा बनवाव्या लागतील. पुढचा बॉल फुलटॉस. फटका तर फसलाय पण पाहूया बॉल कुठे निघून जाईल. पण बॉल गेलाय का कुठे पंचाचा निर्णय येईल तोपर्यंत धावा पूर्ण करायच्यात. रनआउटची संधी दिली की नाही पूर्णपणे ते सुरक्षित. पण पंचाचा निर्णय आलाय 4 धावांसाठी चौकार. आजच्या दिवसातला आणि पहिल्या मॅचचा पहिला चौकार येतोय फरदीन काझी याच्या बॅटमधून. सुंदर स्ट्रोक आलाय. चौकार आलाय फरदीनच्या बॅटमधून. एक चौकार आलाय. खेळाडू होता तिकडे पण झाडाला लागून बॉल कुठे ट्रॅव्हल झालाय आणि पंचांचा शेवटी जो निर्णय आलाय तो चौकार आलाय.
चला, जे रूल रेग्युलेशन आहेत या प्रतियोगितेचे माहिती करणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल पायावर तिकडे टाकलाय, कुठे ट्रॅव्हल होते बॉल पाहायचं. यस पंचाचा निर्णय ते हाही देखील वाईट बॉल. सुरुवात पहिल्या बॉलवरती विकेट आली, पण त्यानंतर फरदीन आला. 3 बॉलमध्ये 6 धावावरती खेळतोय फरदीन. धावसंख्या होते 9. हाही देखील बॉल पहा, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने फरदीनचा, पण अमोलची कमालीची गोलंदाजी होते. पास सोपं नाही आहे कॉन्क्रीट विकेटवरती फलंदाजी करणं. आज थोडासा विकेट ओला असल्यामुळे तो ग्रिप मिळत नाही आहे, पण तरीही देखील अमोल सांगतोय त्याच्यामध्ये ती क्वालिटी आहे. पहिल्या ओव्हरसाठी घेऊन आला. शीतला देवी बॉयज ही सध्या ही चर्चेत राहिलेली आहे. प्रेमनगर या ठिकाणी खासदार चषकमध्येही देखील इंटरमध्ये रनरअप राहिलेली ती टीम. मॉर्निंग स्क्वॉडमध्ये देखील आपण पाहिलं ते सेमीफायनलमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स राहिले होतं. काही कारणास्तव ती टीम फायनलपर्यंत पोहोचली नाही, पण परफॉर्मन्स अगदी दर्जेदार राहिला. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधला आता येतो स्ट्राईकवरती अमोल लोखंडे. पहा, पहिलाच बॉल खोलवर टाकलाय, डाऊन दी ग्राउंड सरळ दिशेने खेळला. एक धाव तर इकडे आली आणि एकाच धावाने इकडे संतुष्ट व्हायला लागेल. चला, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर आपण जर आकडे पाहिले ना तर 11, 1 विकेट आणि 1 ओव्हर. ओमप्रकाश लिंबू लिंबू नावाने सध्या आपण पाहिलं तर सुरुवात त्यांची त्याच येणे झाली. आणि फुलटॉस बॉल, या फुलटॉस बॉलवरती पुरेपूर समाचार घेतलाय. बॉलला पाठवलं, कुठे जातोय, सीमा पार. षटकार, पहिला षटकार या मॅचचा. अमोल लोखंडे फॉर्ममध्ये आहे हा फलंदाज. मॉर्निंग स्क्वॉड प्रतियोगितेमध्ये काय फलंदाजी केली होती, त्या प्रतियोगितेमध्ये 72 धावा त्याने मारल्या होत्या आणि बॅट्समन म्हणून त्याला तो पुरस्कार देण्यात आला होता. अजून एक पायावरती बॉल, हाही देखील बॉल कुठे जाईल, प्रॉपर टायमिंग झाले का? यस, टायमिंग तर प्रॉपर झाले. बॉल कुठे ट्रॅव्हल होते फक्त पंचांना आता पाहायचं आहे. त्यांचा निर्णय असेल तर धावा इकडे ऍड केल्या जातील. हाही देखील बॉल गेला सीमा पार. वा अमोल, काय बॅटिंग केली आहे. फॉर्म कसा पाहिजे तर अमोलला इकडे पहा, काय बॅटिंग करत आहेत. पण आता आपण पाहिले तर मारायचं कुठे आणि बॉल गेलाय कुठे. 2 बॉल आणि 2 षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 11 धावा झाल्यात आणि जसा ओमप्रकाश लिंबू आलाय, सलग 2 बॉलवरती 2 षटकार तुटून पडलाय. समीकरण जर का आपण पाहिलं तर स्क्रीनवरती आपण अमोलला पाहू शकता. LK स्टार या वाहिनीवरती यूट्यूब लाईव्ह आपण ही प्रतियोगिता पाहतोय. 2 बॉल 2 षटकार अमोल लोखंडेच्या बॅटमधून आलेत. तिसरा बॉल वेट केलाय, एक धाव इकडे काढली आहे. सुंदर फलंदाजी ते म्हणावी लागेल अमोल याची. 4 बॉलमध्ये 14 धावा आणि फरदीन आलाय आणि 4 बॉलमध्ये 7 धावा इकडे फरदीनच्या. एक चौकार फरदीनच्या बॅटमधून आलाय आणि 2 षटकार अमोल लोखंडेच्या बॅटमधून आलेत. एवढ्या मोठ्या प्रतियोगितेमध्ये पहिल्यांदाच आपण पाहतोय फरदीन काझी आलाय. या सुपरस्टारला आपण यूट्यूबमध्ये पाहतो आणि या प्रतियोगितेमध्ये शास्त्री नगरमध्ये उतरल्या सर्वांचा आवडता खेळाडू फरदीन काझी याला पहा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, बॉल कुठे जातोय, पंचाचा आलाय निर्णय, इट्स अ वाईट बॉल. 2 षटकार, दिशा भटकलाय. ह्या ओव्हरमध्ये सध्या तर आपण पाहिले पहिल्या ओव्हरमध्ये पुरेपूर सुसमाचार घेतलाय लिंबू यांचा. हाही देखील बॉल आडव्या बॅटने खेळला, पण तेवढा टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. लाईन वरती आला होता, पण ज्या 6 धावा पाहिजे होत्या ना त्या तर काय मिळाल्या नाहीये. एकच धाव घोषंकित
धावफलकावरती एक गडी बाद. आता मात्र ह्याच बॉलसाठी तर एक वाट पाहत होतं. गरकन गिरकी घेतली पडल्याच्या नंतर रिप्ले मध्ये पहा. सुंदर बॉल यासाठी ओळखला जातो लिंबू, पण ह्या ओव्हरमध्ये तसं काही करू दाखवलं नाहीये. पण नक्कीच कमबॅक करणं त्याला माहिती आहे. बराच काळ क्रिकेटला दिलेला आहे. जबरदस्त बॉल पुन्हा एकदा टॉस झालाय, उडलाय बॉल आणि शेवटचे 2 बॉल हे निर्धाव झालेत. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 13च्या सरासरीने 26 धावा खेळतोय एम के स्टार हा संघ. अमोल आलाय वैयक्तिक दुसरा टीमकडून तिसरं षटक घेऊन येतोय अमोल. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि पहिलाच बॉल स्लॉकशिप इथे केलाय. लेगच्या दिशेने ऑन साईडला इथे खेळलाय. चांगली फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न पण नाही. चांगला थ्रो, सटीक थ्रो, सरळ विकेट किपरच्या हातात बॉल गेलाय. ब्रिजेश गोरेगावचा नंबर 1 असा खेळाडू फलंदाजीसाठी आता आपण पाहणार आहोत. नजर असतील आणि हे पहा अमोल बॉल कुठे जातोय. हाही देखील बॉल जाईल का सीमा पार. यस, तिसरा षटकार अमोल लोखंडेच्या बॅटमधून आलाय. आता गोलंदाज कोणीही देखील असो, पण माझा स्वाभाविक खेळ खेळणं मी सोडणार नाहीये हे सांगतो या षटकारामध्ये अमोल लोखंडे. काय बॅटिंग करतोय. मॉर्निंग स्क्वॉड मध्ये तर धुमाकूळ घातली आणि आता पहा शास्त्रीनगर रबर ब्लास्ट मध्येही देखील तीच बॅटिंग कंटिन्यू करत आहेत. 7 बॉलमध्ये 20 धावा बनवल्यात अमोल लोखंडे यांनी. फरदीन काझी खेळतोय 6 बॉल 9 रन. अजून एक पायावरती बॉल तर इथे स्टंप टू स्टंप, पण विकेट किपर कडून चूक झाली आणि चुकीचा एक धाव इकडे मिळालेले. दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केली. आता स्ट्राईक वरती येतोय. बायचा निर्णय आहे पंचांचा. फरदीन एक चौकार तर आलाय, पण फरदीनला पाहण्यासाठी नक्कीच यूट्यूब वरती प्रेक्षकही देखील आपण पाहणार आहोत. जबरदस्त बॉल डाउन दी ग्राउंड, तीर की तरह ये गेंद सीमा पार जाएगी. 6 रन. बराच वेळ पाहत होतं, पण आता स्लॉट मध्ये बॉल आला त्याच्यानंतर पहा काय रिप्ले मध्ये पहा. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, सरळ डाउन दी ग्राउंड षटकार. हीच क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी आता वापरतोय फरदीन. स्क्रीन वरती पाहू शकता फरदीन काझी याला अजून हो आता तर इथं बॉल खाली राहिला. सरप्राईज डिलिव्हरी म्हणावी लागेल. हेही देखील फरदीनला कळालं नसेल की बॉल देखील या खेळपट्टीवरती एवढा खाली असू शकतो. 40 धावा झाल्यात. एक गडी बाद. 40 धावाची भागीदारी म्हणावी लागेल, कारण पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती. अजून एक काय बॉल टाकलाय वाट. दॅट इज अ ड्रीम बॉल आणि विकेटच्या पाठीही देखील पहा इकडे सुंदर असा बॉल पकडलाय. सर मॉर्निंग. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 40 धावा झाल्यात धाव फलकावरती. चला येतोय श्री अय्यप्पा.
मॉर्निंग स्क्वॉडमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये 7 धावा देऊन 4 गडी बाद केले. जबरदस्त असा सुपर स्पेल टाकला होता त्या मॅचमध्ये, जिथे फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होत्या, पण तिथे श्री अय्यप्पाने दाखवलं की गोलंदाजी कशी करायची. पण ही प्रतियोगिता थोडीशी वेगळी आहे. पहिलाच बॉल थोडासा बाहेर टाकलाय पंचाचा. आलाय का निर्णय? येस आलाय, निर्णय आलाय. इट्स अ वाईट बॉल. अय्यप्पाही देखील एक क्वालिटी गोलंदाज आहे. खास त्याचे असं पाहिले की लाईन अँड लेंथ पकडून गोलंदाजी करतो. पण समोर अमोल आहे. पहिलाच बॉल आहे, देखील बॉल पाहायचा आहे की बॅक टू बॅक त्याच दिशेने गेलेला आहे. पुन्हा एकदा पंचांनी हात खोललेत आणि त्यांचाही देखील निर्णय आला आहे, वाईट बॉल. बघा धावा झाल्यात 42. 5 षटकामध्ये आता किती धावा बनवल्या जातील. जर का फरदीन आणि अमोल असंच खेळत राहिला तर नक्कीच 80 आणि 85 धावा आपण नक्कीच धाव फलकावरती पाहू. आकोटो वडा शॉट, काय जबरदस्त आहे त्या फटका, सुंदर. नक्कीच चाबूक शॉट इथे म्हणावा लागेल. काय फॉर्ममध्ये आहे पहा. ह्या स्ट्रोकनेही देखील आपण अंदाजा लावू शकता की अमोल लोखंडे किती फॉर्ममध्ये आहे. समीकरण जर का आपण पाहिलं तर 9 बॉल 22 आणि फरदीन खेळतो 9 बॉल 15. इंटरचा हा खेळाडू आणि प्रोफेशनल खेळाडू फरदीन काझी आपण पाहतोय. स्क्रीनवरती पाहू शकता फलंदाजाला LK स्टार यूट्यूब वाहिनीवरती. हाही देखील बॉल पायावरती टाकलाय. आता पंचांचा काय आलाय निर्णय? LBW गॉन. दुसरा विकेट. अय्यप्पा आला आणि अय्यप्पा विकेट घेणार नाही असं झालेलंच नाही आहे. हीच खासियत आहे, ती लाईन अँड लेंथ पकडून इथे गोलंदाजी करतो. यस बघा पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. अमोल सांगतोय कसा बॉल आलाय स्टंपच्या मधून. यस प्लम्प इन फ्रंट. जबरदस्त इथे निर्णय आलाय पंचांचा. पंचांनी पकडले आणि लेग बिफोर विकेट. पण चांगली बॅटिंग इकडे अमोलची पाहिली. 10 बॉल 22 रन, त्यांमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. अप्रतिम इथे फलंदाजी आपण पाहतोय. येतोय आता हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम. श्रेयस कदम. चला MK स्टारमध्ये जर का आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमधले मोठे मोठे नाव आपण पाहतोय. श्रेयस आलाय, फरदीन आलाय. समोर आपण पाहिलं तर शीतला देवी बॉयज हा संघ आहे. हाही देखील संघ कुठे कमी नाही आहे. तुमच्या टीममध्येही टेनिस क्रिकेटमधले मोठमोठे खेळाडू का नसाना, पण आमच्यामध्येही देखील ती ताकद आहे. हाच तर खेळ आहे ना मित्रांनो. तुमच्या हातात बॅट आहे तर आमच्या हातात बॉल आहे, आणि तुमच्या हातात बॉल आहे तर आमच्या हातात बॅट आहे. पण त्यासाठी तुमच्यामध्ये ती क्वालिटी पाहिजे. बॉल आणि बॅट तर सगळ्यांच्याच हातात आहेत, पण मैदानामध्ये उतरून मैदान कसं गाजवायचं आहे हे तुमच्यावरती असतं डिपेंड. तुम्हाला जर का खेळ दाखवायचा तर मैदानाच्या आत दाखवावं लागेल. आता येतोय श्रेयस कदम. पहिलाच बॉल आपण पाहिला तर आही देखील बॉल थोडासा बाहेर गेलाय. तिसरा वाईट ह्या ओव्हरमधला आलाय. टेनिस जगतातले आता मोठे तारे सितारे आपण पाहतात या शास्त्रीनगर रबर ब्लास्ट प्रतियोगितेमध्ये खेळताना. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमधले घातक फलंदाज. हाही देखील बॉल थोडा बाहेर राहिलाय. हाही देखील बॉल वाईट आलाय. अय्यप्पा काहीतरी स्वतःशी चर्चा करत असताना की नाव मोठे आहेत अशा फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी कशी करायची आहे, थोडंसं काहीतरी मनामध्ये तर चाललं असेल. तर याही देखील फलंदाजाला आपण यूट्यूबवरती पाहिलं तर काय जबरदस्त क्वालिटीचे फलंदाज आहेत. सोपं नाही अशा फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी करणं. स्लॉटमध्ये आलाय. एकाच हाताने इकडे बॉलला कुठे पाठवलंय. ताकद जबरदस्त त्या फटका श्रेयस कदमच्या बॅटमधून आलाय. षटकार. शास्त्रीनगर रबर ब्लास्ट षटकार श्रेयसच्या बॅटमधून.
बॅट सुटली, एकाच हाताने तो बॉल. श्रेयस म्हणतो की ये छक्के के लिए मेरा एक ही हात काफी आहे. धावा झाला पुन्हा एकदा सरळ दिशेने. बॉल कुठे जातोय, बॉल फक्त पाहत राहा. आणि नाही ते झेल तर पकडलाय. बहुतेक हवा इकडे मैदानाच्या आत चालली आहे. बॉल तर हवेमध्ये होता, असं प्रतीत झालं की हा बॉल सीमा पार जाईल. पण त्यात तर ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आपण का जाऊ शकतो. हवा आहे, तो बॉल आत राहिला, असं झालं की बॉल जाईल सीमा पार. पण खेळाडू होते आणि काय जबरदस्त इकडे कॅच पकडलाय. चुकी केलेली नाहीये. पकडो कॅच जितो मॅच. आणि कॅच तर काय सुंदर इथे पकडलाय. श्रेयसाला असं वाटलं की धावा बनतील, पण दुसऱ्या बॉलवरती परतावा लागेल पेव्हलियनच्या दिशेने. येतोय नवीन फलंदाज रोहित. बावन्न धावावरती तिसरा गडी बाद झालाय. रोहित कोयंडे एक अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट दर्जाचा असा खेळाडू रोहितला आपण पाहतोय. सध्या तर आपण पाहिलं तर मॉर्निंग स्क्वॉड मध्ये या प्रतियोगितेमध्ये आपला परफॉर्मन्स तसा काय राहिलेला नाही. पण आता संधी आहे या फलंदाजाला, या प्लेयरला वापसी करण्याची संधी आहे. क्वालिटी प्लेयर आहे हाही देखील. आल्या आल्याच बॉलला पाठवलंय ओव्हर कव्हरच्या दिशेने. धावा येतील दोनच. पंचाचा आला निर्णय. 54 धावा झाल्या धाव फलकावरती. श्री अय्यप्पाला आपण पाहिलं तर समीकरण पहिलं षटक घेऊन आलाय. 14 धावा देऊन 2 गडी बाद झालेत. पण या ओव्हरमध्ये जर का आपण पाहिलं तर 8 बॉल टाकण्यात आलेले आहेत त्याच्या माध्यमातून. 3-4 ते वाईट. शेवटचा बॉल ह्या ओव्हरमधला. शेवटचा बॉल हाही देखील बॉल फुलटॉस आला आहे. पण पंचाचा काय आलाय निर्णय हे पाहायचं आहे. स्क्वेअर लेग पंचाचा निर्णय आला इथे की बीमर नो बॉल इकडे पंचांनी दिलाय. यस आलाय, इट्स अ नो बॉल. रिप्लेमध्ये पाहिले हो 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 हो, बराच बॉल कमरेच्या वर होता, जेणेकरून की काय पंचाचा निर्णय पार आपण स्क्रीनवरती पाहू शकता. त्वरेने ते पंचाचाच निर्णय आहे त्या आलाय. थोडीशी चर्चा करत असताना इकडे पंचांची की बहुतेक आपण पाहतोय की गोलंदाजाला असं वाटते की याच्यावर थोडीशी सर चर्चा करा. पण रिप्लेमध्ये आपण पाहू शकता सुंदर असं टेलिकास्ट एल के स्टार वाहिनीवरती स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. खरंच बराच बॉल वर होता, जेणेकरून की काय पंचाचा निर्णय अंतिम राहिलाय. सटीक निर्णय. फ्री हिटची संधी आणि फ्री हिटवरती पहा ओव्हर कव्हरच्या दिशेने. पण त्या क्षेत्रामध्ये 2च धावा मिळतील. मॉर्निंग स्क्वॉडमध्ये देखील आपण पाहिलं त्या प्रतियोगितेमध्ये की बॉल लांबच लांब गेलेत, पण अर्थ नाही आहे. ज्या 2 धाबा आहेत घोषांकित त्याच राहतील. 58 धावा झाल्या दहा फलकावरती. 3 गडी बाद. रितेश ओहो, पहिलाच बॉल आणि रितेशचं स्वागत केलंय का. बॉल कुठे जाते, अजून एक खेळाडू आहे. वा काय जबरदस्त कॅच प्रॅक्टिस आपण पाहतो शीतला देवी बॉयच्या खेळाडूंची. रितेश आला आणि रितेशने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. रोहित जातोय डगआउटच्या दिशेने. आखूड टप्प्याचा बॉल होता, हुक केलाय, एलिव्हेशन मिळालं नाही. बराच काळ इकडे पकडलाय.
2 धावा केल्यात, 60 धावा झाल्या धाव फलकावरती, 4 गडी बाद. जबरदस्त फटका बॅटच्या बरोबर मिडल ऑफ द बॅट. बॉल लांबच लांब जाईल सीमा पार. हा येतोय शास्त्रीनगर रबर ब्लास्ट षटकार फिरोजच्या बॅट मधून. जसा बॉल आलाय जबरदस्त पिक केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल. फिरोजच्या बॅट मधून हा षटकार. 66 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 बॉल 8 रन, 400चा स्ट्राईक रेट. परदीन खेळतोय 10 बॉल 17. धावसंख्या झाली धाव फलकावरती 66 रन. स्क्रीनवरती आपण पाहू शकता फलंदाजालाही देखील हाही देखील बॉल. आता बॉल हवेमध्ये आहे पण बॉल कुठे जाईल. बॉल असं वाटतं की प्रतीत होतं की घोषांकित एरियामध्ये पंचाचा निर्णय आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 67 रन. स्कोअरबोर्डवरती पाहू शकता. स्ट्राईक रोटेट झालेली आता येतोय फरदीन. 2 बॉल शेष आहेत, 67 धावा झाल्या 10 फलकावरती. चांगला बॉल फक्त जाग्यावरून इथे दिशा दिलेले क्वालिटी स्ट्रोक फरदीनचा. बॉलला येऊ दिल्या वेगाचा वापर केलाय आणि 2 धावा इकडे कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. 69 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. 5वा षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. शास्त्रीनगर रबर ब्लास्ट 2026 सीझन 1 प्रतियोगितेचा आजचा पहिला दिवस. 2 दिवस ही प्रतियोगिता ऐतिहासिक शास्त्रीनगर या ठिकाणी खेळवली जाईल. अजून एक आडव्या बॅटने खेळण्याच्या नादामध्ये संतुलन बिघडलंय आणि शेवटचा बॉल इकडे निर्धाव आलाय. रिप्ले मध्ये पहा, बॉलला येऊ दिलं, खेळायच्या नादामध्ये बॉल थोडेसे उसळी घेतली आहे आणि डॉट बॉल इकडे आली आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 69, लॉस ऑफ 4 विकेट, 69 रन. रमजान खान यांचं इथे आगमन झालेलं आहे. रमजान खान आपण पाहिलं तर एक गोड व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस. खान साहेब लेजंड ट्रॉफी देखील आपण पाहिली. या मैदानावरती सलग 10 वर्ष आपण पाहिले आणि हे काय घडतंय, विकेट सिक्रिफाय केलं इकडे फरदीनला स्ट्राईकवरती घेण्यासाठी. नक्कीच प्रॉपर बॅट्समॅन आहे, त्याला स्ट्राईक देण्यासाठी नक्कीच फरदीन इथे स्ट्राईक घेईल हेही देखील फिरोजला माहिती आहे. समोर कोण आहे तर फरदीन आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला आली तर जो हे आकडे आहेत धावफलकावरती ते नक्कीच वाढवले जातील. चला, जसं आपण पाहत होते की रमजान खान विषयी थोडीशी चर्चा आपण पाहत होतं. जबरदस्त एक हार्ड हिटर असा फलंदाज, ज्याच्या नावावरतीही देखील टेनिस क्रिकेटमध्ये भले मोठे मोठे इथे रेकॉर्ड्स आहेत. या मैदानासाठी शास्त्रीनगर असो, लक्ष्मीनगर असो, मिठानगर असो, गावदेवी असो, सर्व लोकल खेळाडूंसाठी जी संधी त्याला द्यायची आहे ती संधी त्याने दिली आहे. बिग बॅश ही जी प्रतियोगिता होती ही त्यांचीच आयोजन होतं. ही त्यांचीच एक योजना होती की जे आमचे एरिया आहेत संगती येऊन एक मोठी प्रतियोगिता घेऊन येण्याचे जे कार्य त्यांनी केलंय, खरंच कौतुक करा तेवढं कमीच आहे रमजान खान यांचं.
चला 2 धावा तर इकडे आल्या, 71 धावा झाल्या धावफलकावरती, 5 गडी बाद. शेवटचे 4 बॉल आहेत. समोर कोण आहे तर ओम प्रकाश आहे. हो बॉल टॉस झालाय, उडल्याच्या नंतर बराच बॉल टॉस गेलाय. वाईट बॉल इकडे आलाय, पंचाचा निर्णय. खेळपट्टीवरती बॉल कधी खाली तर कधी उंची घेतोय. वाईट बॉल, पंचाचा आलाय निर्णय. अजून एक आडव्या बॅटने खेळलाय. जेव्हा जेव्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फर्दीनने केलाय ना, ते सर्व बॉल डॉटच राहिलेले आहेत. 72 तर धावा झाल्या धाव फलकावरती, 3 बॉल अजून शेष आहेत. यावर मध्ये थोडंसं बांधून ठेवलंय. चौथाही बॉल फ्लायटेड बॉल होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा प्रयत्न. 14 बॉलमध्ये 21 धावा इथे बनवल्यात. 72 धावा, 2 बॉल शेष आहेत. या ओव्हरमध्ये थोडासा लगाम तर लावला इकडे ओमप्रकाशने. क्वालिटी रिप्ले, डॉट बॉल. 5वाही देखील बॉल, तोही बॉल देखील कळलेला नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा ही देखील बॉलवरती प्रयत्न होता, पण 2 धावाचा इथे नादामध्ये आही देखील विकेट सॅक्रिफाय केलेला आहे आणि शेवटचा बॉल अजून इथे शेष आहेत. 73 धावा धाव फलकावरती. शेवटच्या बॉलसाठी आता यायचे पाठवायचे फलंदाजाला. मयंक, शेवटचा बॉल आणि स्ट्राईकवर असेल फरदीन. पाहूया शेवटच्या बॉलवरती काय होईल. याच बॉलवरती आहे की किती धावाचं लक्ष ठेवलं जाईल शीतलादेवी बॉईज संघासमोर. शेवो वाढव्या बॅटने हा देखील आता प्रॉपर इथे बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय. प्रयत्न करत होता आडव्या बॅटने खेचून काढण्याचा प्रयत्न, पण तो शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. रिप्ले मध्ये पहा आणि जबरदस्त इथे आता मात्र फटका लगावलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 79 धावा झाल्यात आणि 80 धावाचं टार्गेट इथे शीतलादेवी बॉईज समोर ठेवण्यात आलेलं आहे.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष श्रीनगर रबर ब्लास्ट या प्रतिक्रियेमध्ये सेकंड इनिंगकडे जाऊया. बॅटिंगसाठी सज्ज झाले दोन्ही फलंदाज जय आणि गोरेगावचा ब्रँड ब्रिजेश वाल्मिकी. पहिलाच बॉल अमयचा, ओहो गरकन गिरकी घेतली आहे. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, पण विकेटच्या पाठी फिरोजी आहे. बॉलला जाऊ दिलेले नाही आणि पहिलाच बॉल इकडे डॉट बॉल इकडे आलाय. अमय सुंदर असा फिरकी, जादुई गोलंदाज. अजून एक चांगला बॉल, सरळ बॉल इथे डाऊन दी ग्राउंड, सरळ दिशेने खेळलाय. अमोल आहे थोडंसं फंबल, पण एकच धावन इथे पेस आहे, वळणही देखील आहे. आता स्ट्राईक वरती येतोय ब्रिजेश, क्वालिटी फलंदाज. नजरा असतील ब्रिजेश कडेही देखील. जसं नाव तसं काम, तर या प्रतियोगितेमध्ये करेल का ब्रिजेश? समोर आपण पाहतोय अमयला. पहिलाच बॉल अखोट टप्प्याचा बॉल, बॉल हवेमध्ये आहे, पण विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल जातोय. घोषंकी एरियामध्ये एकच धाव या बॉलवरती तर येईल. अमय अमय चांगला बॉल आहे देखील, बॉल उडलाय जबरदस्त. पहा इथे फलंदाज जय पण सांगतोय, विकेट किपरही देखील सांगतोय की बॉल किती उडलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल किती उडतो हे पहा. पकडणं सोपं नाहीये, पण तरीही देखील आपण पाहिलं तर एस्टेलला चिपकून इथे श्रेयस कदमला पाहतोय. सांगतोय की इथे फलंदाजही देखील, गोलंदाजही देखील आणि विकेट किपर की बॉल जास्त काहीतरी उडलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त इकडे बॉल. का अमयला पहिल्या ओव्हरसाठी घेऊन आले तर याच्यासाठी घेऊन आलेत. सुंदर गोलंदाजी, चांगला इथे बॉल पकडलाय श्रेयसनेही देखील एस्टनच्या मागे. 3 धाबा झाल्या 10 पलकावरती. चांगला बॉल ओव्हर कव्हरच्या दिशेने, या बॉलवरती तर 2 धावाची मोहीर लिवलीच आहे. 2 धावा इकडे आल्यात, त्या दिशेने बॉल गेला म्हणजे 2 धावा कन्फर्म तुम्हाला भेटतील. चला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 5 धावा झाल्या 10 पलकावरती. सूर्या नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये तर होता, बॉल जातोय कुठे? जय सध्या फॉर्म मध्ये असणारा फलंदाज, बॉल जाईल सीमा पार, षटकार. पहा पहिल्या इनिंग मध्ये जर का आपण पाहिलं ना, तो दुसऱ्यावर घेऊनसाठी आला होता ओम प्रकाश, याच्या पहिल्याच बॉलवरती षटकार. आणि ह्याही सेकंड इनिंग मध्ये पहिला ओव्हर, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल सीमा पार गेलाय. बॉल सोडलाय, बॉल निसटलाय, विकेट किपरच्या हातातूनही देखील बॉल इथे निसटलाय. एक धाव तर इकडे चोरली वाईट, आणि त्यावरती एक धाव. टोटल या बॉलवरती 3 धावा आल्यात. समीकरण जर का आपण 2 धावा आल्यात. बॉल आहे आणि मान्सून मध्ये पाऊस आला नाहीये, मान्सून आला नाही असं होऊ शकणार नाहीये. हेच क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट म्हटलं रे पावसाळी क्रिकेट, आणि पाऊस नसला तर मजा नाहीये. पाऊस आलाय. तेरा धावा झाल्या, 14 धावा झाल्या 10 फलकावरती. 1.1चा खेळ इथे संपलाय. काय क्वालिटी आहे बा एल के स्टार युट्यूब वाहिनीवरती आपण पाहू शकता. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. इथे थोडीशी चर्चा करत असताना कॉन्क्रीट विकेट आहे, आणि या कॉन्क्रीट विकेटवरती जर का खेळपट्टी ओली झाली तर त्याच्यानंतर बॉल असा स्किट होता ना, तर जणू काय असं वाटतं की मशीनमधूनच बॉल असा पडतोय की काय स्किट होतोय. आता थोडंसं मला असं वाटतं की ते फलंदाजी करणं सोपं नसेल.
धावसंख्या झाली 14 ह्या आकड्यावरती. ब्रिजेश खेळतोय 3 बॉल 3 रन आणि जय खेळतोय 4 बॉल 7 रन. पाय होतच राहणार. बॉल ओला झाला की ग्रीप मिळत नाहीये. वारंवार तुम्हाला बॉलला पुसावं लागतं त्या ग्रीपसाठी की हातामध्ये बॉल बसायला पाहिजे. चला मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता रमजान खान याला कॅश देखील त्याच्या बरोबर आहे. जबरदस्त बॉल पहा ही उचली घेतली आहे. जबरदस्त इकडे बॉल पडलाय काय जबरदस्त इकडे बॉल. हो बराच वेळ येते आता स्वतः विकेट किपर ही देखील पाठी गेलाय. माहिती आहे त्याला आता बॉल तर स्किट होऊन वेगाने त्याच्याकडे येईल. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय फारुख भाई यांना रमजान खान यांना जबरदस्त फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड. हीच तर खासियत आहे या फलंदाजाची. षटकार इकडे आलाय. जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. हो हो वडा शॉट वेगाचा वापर केलाय फक्त बॅट दिशा दिली बॉलला. षटकार आलाय. हा देखील बॉल ऑन साईडला खेळलाय. एक धाव इकडे पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल काय पण नाहीये. जोपर्यंत खेळाडू येतोय एकच धाव इकडे पूर्ण असेल. धावसंख्या होते धावफलकावरती 21 रन. 1.4चा खेळ संपलाय. धावा झाल्यात धावफलकावरती 21. हा देखील बॉल स्लॉट मध्ये तर होता. यस असं वाटले की हा देखील बॉल जाईल सीमा पार पण नाहीये. तेवढा प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये जेणेकरून की काय याही बॉलवरती 1 रन आलेली आहे. तन बाय पप्या बाय कॅश रमजान बाय फारुख बाय. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय आकुटप्प्याचा बॉल वेगाने इकडे बॉल आलाय. काय आलंय या बॉलवरती पाहतोय. मास्टर्स आणि रिक्वेट रन रेट आपण पाहिलं तर लगभग करीब करीब इकडे 15चा असेल. हाही बॉल पायावरती तर टाकलाय. पंचाचा काय निर्णय आलाय जोपर्यंत येतील वळतीन आणि पंच सांगतील की वाईट बॉल. मॅच आहे. मॅच दोन्ही पक्षाकडे आहे. बराबरीचा मॅच आहे. बराबरीचा सामना आहे. दोन्ही आपण संघ पाहिले तर बलाढ्य संघ आहेत. हा बॉल आलाय स्लॉट मध्ये काय क्लासिकल स्ट्रोक. ब्रिजेच्या या षटकारावरती तर टाळ्या झाल्यात. असा क्वालिटी प्लेयर आणि तो क्वालिटी षटकार ब्रिजेश वाल्मिकीच्या बॅटमधून आलाय. बॉल आलाय आणि बॉलला काय फेकून दिलंय. जबरदस्त सीमा पार षटकार. 30 धावा झाल्यात या षटकाराच्या मदतीने. पुढचा बॉल जबरदस्त इथे बॉल इथे पाहतोय सांगतोय इथे स्वतः व्हाईट बॉल इकडे आलाय. ब्रिजेश सांगतोय यस व्हाईट बॉल इकडे आलाय. व्हाईट प्लस आहे
32 धावा. व्हाईट प्लस इकडे आलाय. धावसंख्या झाली आहे 32 या आकड्यावरती. हा ताकद से भरपूर ये स्ट्रोक स्लॉट मध्ये आलाय आणि बॅटला लागताच का आवाज आलाय. जबरदस्त फटका. आता जय दिसतोय. काय फटका, पुरी ताकद त्या फटक्यावरती होती. लांबच लांब. फलंदाजही देखील पाहतोय बॉलला की बॉल गेलाय कुठं. शास्त्रीनगर बस स्टॉप वरती बॉल इकडे गेलाय. एवढ्या लांबच तो स्ट्रोक होता. रिप्ले मध्ये पाहिलं LK स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवरती आपण पाहतोय. जबरदस्त इकडे टेलिकास्ट. जबरदस्त कॅमेरा बघ. थर्टी 38 रन. 38 धावा झाल्यात 10 फलकावरती. 80 प्रॉपर. अजून एक आलाय. अजून एक आलाय. ओळा स्ट्रोक. एका बाजूला ब्रिजेश तर एका बाजूला जयेश. जय माफ करा. काय बॅटिंग. उत्कृष्ट दर्जेदार फलंदाजी जयची. रेडीच आहे पहा. बॅट फिरवण्यासाठी रेडीच आहे. सुंदर सुरुवात. रिप्ले मध्ये पहा. वाह जबरदस्त. जर नजर पाहिली ना बॉल वरती फरदीन सांगतोय तिकडे पाठवून की काय काय होतंय. कॅमेऱ्यामध्ये सर्व कॅप्चर केलं जातोय. 44 धावा झाल्या 10 फलकावरती वेगाने. जर का पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मात्र 5च धावा होत्या. पण त्यानंतर या ज्या 2 ओव्हरमध्ये धावांचा पाऊस आलाय. 4 बॉलमध्ये 22 धावा आल्यात. ह्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. ह्या बॉलवरती निर्धा बॉल इकडे आलाय. ही चर्चा असेल की हा बॉल योग्य आहे का. हा बॉल योग्य आहे का हेच म्हणत असतील की ह्याच बॉल आखूड टप्प्याच्या बॉलचा बा. रिक्वायर्ड रन रेट एका वेळेला जर का आपण पाहिलं तर 15चा होता. आता रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर करीब करीब 11.5चा रिक्वायर्ड रन रेट आहे. अजून एक आलाय पण नाही. ऑनसाईडला पुन्हा एकदा इथे खेळण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव इकडे आली. या शेवटच्या बॉलवरती 3 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 15च्या 6 स्ट्राईक रेटनी 45 धावा झाल्यात 10 फलकावरती. आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 35 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चॉईस आहे. कुठल्या प्रकारची सुपर वगैरे नाहीये. चला येतोय आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय फिरोज. या ओव्हरमध्ये काय होईल. कमबॅक करेल का. जय खेळतोय 10-22. हा जबरदस्त इथं बॉल. सुंदर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. समीकरण आपण पाहतोय तर 17-35. ब्रिजेश खेळतोय 8-26 आणि जय खेळतोय 11-22. जर का आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज 200च्या स्ट्राईक रेटने ते फलंदाजी करत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल आहे देखील. बॉल ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये आहे देखील. बॉल डॉट झालाय. सरळ 2 डॉट आलेत. या ओव्हरमध्ये तर नक्कीच पाहिलं जाईल कारण समीकरण 18-35 होता. आता समीकरण आहे 16-35. फिरोज गोरेगाव एक्सप्रेस. फिरोज तिसरा बॉल. वा काय स्ट्रोक आहे. खडे खडे खेळ द्या असं म्हणावं लागेल. षटकार. थोडीशी चर्चा झाली 2 बॉलाच्या नंतर आणि त्यानंतर तिसरा बॉल खेचून काढलाय. जबरदस्त इथे फटका. सरळ व्ही शेप मध्येच तुम्हाला ह्या प्रतियोगितेमध्ये चौकार षटकार मिळतील आणि तेच काम इकडे केलंय जयने.
13 बॉल मध्ये 28 रनची एक जबरदस्त खेळ खेळतोय. अजून एक फ्लाइटेड बॉल होता, हाही देखील बॉल रनआउटची संधी होईल का, पण नाही, इकडे चुकी केली. एक रन इथे पूर्ण केलाय आणि एक धाव तर इकडे काढली आहे. बायचा निर्णय येतोय पंच याचा आणि या एकाच्या मदतीने 52 धावा झाल्यात आणि 52 धावाची भागीदारी ही देखील चला दो आपण पाहिलं तर जी बॅटल आहे फलंदाजही देखील गोरेगावचा आणि गोलंदाजही देखील गोरेगावचा. गोरेगावचे दोन्ही सुपुत्र एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय. 14 बॉल 28 रन. हा 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 हा, वा, काय फटका आहे. या फटक्यावरती टाळ्या नाही झाल्या तर काय झालं पाहिजे मित्रांनो. इथं फटका, क्वालिटी प्लेयर, स्टायलिश प्लेयर ब्रिजेश वाल्मिकीच्या बॅट मधून आलाय हा षटकार. काय फटका सजवला मित्रांनो, जबरदस्त इकडे फटका. एकच आणि एकच नाव ब्रिजेश. रिप्ले मध्ये पहा, येऊ दिलंय. वाह, ताकद नाही पाहिजे, फक्त बेगाचा वापर केलाय आणि काय फटका इकडे सजवलाय. एका बाजूला ब्रिजेश, एका बाजूला जय. धाव संख्या झाली आहे 58. 13 बॉल आणि 22 रन. समीकरण आपण पाहिलं, रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 10.15चा. काय बॅटिंग होते. ब्रिजेश 9-22 आणि जय 14-28. जेवढे षटकार इकडे आलेत ना दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून, काय फटके इकडे सजवलेले आहेत. विरोधी संघ आपण पाहिला ना तर विरोधी संघामध्ये आपण टेनिस क्रिकेट मधले मोठमोठे नाव आहेत, पण त्यानंतर हा जो इंटरचा हा जो संघ आहे त्यांनी तर धुमाकूळ घातली आहे. 58 धावा. बॉल सोडलाय, बॉल सोडलाय. बॉलला पाहिलंय, ओळखलंय. असं नाहीये की बॉल आल्या नुसतं बॅट फिरायची, बॉललाही देखील पाहत आहे फलंदाज की बॉल कशा प्रकारे येतोय, कसा बॉलवरती काय खेळायचंय हे दोन्ही फलंदाजाला माहिती आहे. 59 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. आलाय ही देखील बॉल, सरळ खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटचा लीडिंग एज लागलाय. नाराज आहे इकडे ब्रिजेश, त्याला माहिती होते की त्याच्या स्लॉट मध्ये बॉल होता आणि 4 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 15च्या सरासरीने 60 धावा झाल्यात. समीकरण आहे 12 बॉल आणि 20 रन, 10च्या सरासरीने धावसंख्या बनवायच्यात. चला पुन्हा एकदा वेलकम बॅक. शास्त्री नगर रबर ब्लास्ट 2026 सीझन बंद मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. चला मैदानाच्या आत आपण जाऊया. तर सामना इकडे रंगलाय. 12 बॉल 20 धावांची गरज. हा येतोय गोलंदाजीसाठी, पण काय फरक पडतोय. गोलंदाज कोणीही असो, गोरेगावचा ब्रँड मैदानाच्या आत बॅटिंगचे जलवे दाखवतोय. आकुट टप्प्याचा बॉल, फुल पॉवरफुल बाहेरचा बॉल खेचून काढलाय. स्क्रीन वरती पाहू शकता ब्रिजेश याला काय बॅटिंग होते. 11 बॉल मध्ये 29 धावाची खेळी खेळतो इकडे ब्रिजेश आणि 14 बॉल मध्ये 28 धावा ची खेळी
इकडे जय खेळतोय. अजून एकदा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता पण यंदा बॉल चांगला राहिलाय. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. 67 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 10 बॉल आणि 13 रन. काय सामना रंगलाय. असं वाटलंच नाही की कोणत्याही गोलंदाजाला इकडे थांबवण्यासाठी आपण बोलवलं पण नाही. जय आणि ब्रिजेश आहे. जेव्हा जेव्हा इकडे जयकडून चुकी झाली आहे सांगतो इकडे वाईट बॉल नव्हता पण ब्रिजेश गेलाय सांगितलंय. हे दृश्य पाहिलं तर आपण खरंच दोन्ही फलंदाज आपण गेले तर मैदानाच्या आत तुमच्यामध्ये चर्चा होणं खूप गरजेचे आहे. तेच करत आहेत. आणि हा बॉल पहा ओव्हर कव्हर. वाह देखणा स्ट्रोक. पण 2च धावा इकडे आल्यात. पहा धावा येणं गरजेचं आहे. डॉट बॉल म्हणजे तुमच्यावरती प्रेशर आणि ते प्रेशर हटवण्याचं काम ह्या बॉलवरती केले. 8 बॉल आणि 11 रन पहिल्या मॅचमध्ये. पहा समोरच्या टीममध्ये जर का आपण पाहिलं तर मोठमोठे नाव आहेत टेनिस क्रिकेटमधले. पण बॅटिंग टीमने दाखवलं आम्ही इंटरचे खेळाडू आहोत. आमच्यामध्येही देखील ती क्वालिटी आहे. वाईट बॉल इकडे आलाय. पंचाचा निर्णय. आकोटप्प्याचा बॉल होता. बराच काळ उसळी घेतली आहे. सरळ फरदीनच्या हातात तो बॉल गेलाय. खूप काय आहे या खेळपट्टीवरती. 8 बॉल आणि 10 रन. हाय बॉल इकडे उडलाय आणि पंच सांगत असताना की इट्स अ वाईट बॉल. दिशा भटकलाय. अमय ह्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा दिल्या. त्यासाठी इकडे बोलवलं आणि असं वाटलं की याही ओव्हरमध्ये थोडंसं धावा कमी देतील पण नाही. समीकरण येऊन टिपले. 8-9. आकोटप्प्याचा बॉल पुल तर केलाय. खेळाडू आहेत तिकडे. प्रयत्न तर केलाय पण धावा किती येतील ह्या बॉलवरती. 1च रन. घोषकेत एरियामध्ये बॉल गेलाय. धावा होत्या 10 पलकावरती. 72 रन. 72 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 7 बॉल आणि 8 रन. आता 8 धावा बनवायच्यात. 80 धावाचं लक्ष्य आहे. 8 धावा बनवायच्यात. 7 बॉल आणि 8 धावा. बाबा ह्या बॉल अगर निर्णायक डॉट बॉल आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच मजा येईल. पण प्रत्येक बॉल आता महत्वाचा आहे. हा 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 काय बॉल टाकलाय. दॅट्स अ वंडरफुल बॉल. शेवटचा बॉल खोतून तर इकडे काढला. यॉर्कर बॉल होता. शिरेश पाहतोय बॉलला पण बॉल इथे आताच आहे. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 8 रन. आपल्या टीम मधला सर्वात अनुभवी खेळाडू त्याच्याकडे आपण गेलात. गोरेगाव एक्सप्रेस फिरोजच्या हातामध्ये तो बॉल. हिरो बनण्याची संधी आहे. हिरो तर आहेतच पण प्रत्येक प्रतियोगितेमध्ये आपल्या स्वतःला सादर करावं लागतं तुम्हाला. 6 बॉल आणि 8 रन. पहा विकेट गेलेला नाहीये. 72 धावा तर जरूर झाल्यात पण आता मात्र एक एक बॉल डॉट बॉल निर्णायक असेल. बॉलवरती विकेट हा निर्णायक असेल. पाहूया पहिला सामना 10 विकेटनी जिंकते की काय हे पाहावं लागेल. नो लॉसने हा सामना जिंकेल काय याच्याकडे नजर असेल. हेलिकॉप्टर बॉल खेळून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव इकडे आली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या इकडे पूर्ण केल्या. 80 धावाचा पाठलाग करत असताना एकही विकेट इकडे पडलेला नाहीये. जर का सामना जिंकला तर नो लॉसने इकडे सामना जिंकेल. 10 विकेट म्हणजे एक मोठी जीत शीतलादेवी बॉयज इकडे मिळवेल काय. पण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही आपण की आता समीकरण आपण पाहतो तर आकडे असं वाहत आहे की एकही विकेट गेलेला नाहीये. पण त्यानंतर ही शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये काही होऊ शकतं. अनिश्चित अवका गेम का म्हटलं जातं क्रिकेटला तर यासाठी म्हटलं जातं. पहिल्या बॉलमध्ये 2 धावा इकडे आल्यात. 5 बॉल आणि 6 धावा इकडे बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. बॉल सोडलाय. साधारण इकडे बॉल काहीच करू शकलेलं नाहीये फलंदाज आणि करायची आवश्यकताच नाहीये.
जे काम करायचं ते गोलंदाजांनी केलंय. बॉल बराच वेळ बाहेर राहिलाय. अष्टाला चिटकून इथे फरदीन होता. सांगतोय की बॉल कुठे टाकायचा. बॉल सोडलाय. 2 धावा आल्यात. पुल तर केलाय. बॉल हवेमध्ये आहे. बॉल कुठे जातोय. बॉल झाडाला इथे लागलाय आणि ह्या बॉलवरती काय होईल. एकच धाव इकडे आली आहे. समीकरण आहे 4 बॉल आणि 3 रन. 77 धावा. 77 धावाची भागीदारी. काय क्वालिटी बॅटिंग केलेली आहे मैदानाच्या आत जय आणि ब्रिजेशने. चला येऊ दिले बॉलला हलक्यात नेते खेळला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. 2 धावाचा प्रयत्न होईल का पण नाही. हे क्रिकेट आहे आणि ते क्रिकेट जय आणि ब्रिजेशला माहिती आहे. आता समीकरण येऊ टिपलं आहेत. 3 बॉल 2 रन आणि अशा टायमाला काय करायचंय. एखादी चूक आपल्याला महागात पडेल हे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. ते पाहिले बॉलला येऊ दिल्याने डक केल्याने एकच धाव इकडे पूर्ण केलेले आहे. हाच क्रिकेट आहे मित्रांनो आणि ते क्रिकेट मैदानाच्या आत ब्रिजेश आणि जय खेळतोय. माहिती आहे आता इकडे चुकी तर आपल्याला महागात पडेल आणि त्या चुक्या करायच्या नाही आहे. बिनबाद 78 रन इकडे बनवलेले आहेत. यापेक्षा सुरुवात ह्या टीमची काय असेल. शास्त्रीनगर रबर ब्लास्ट ही जबरदस्त इथे सुरुवात झालेली आहे. हाय देखील बॉल केलाय पुल केलाय. आता इकडे बराबरी तर झालेली आहे. रनाची बराबरी झाली आहे. 2 बॉल आणि 1 रन. 79 रन. एकही गडी बाद झालेला नाहीये मैदानाच्या आत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतातले मोठे मोठे खेळाडूही देखील ते करू शकले नाही पण इंटरच्या खेळाडूंनी ते करून इकडे दाखवलेलं आहे. समोर संघामध्ये नाव कितीही मोठे असले पण आमच्या हातातही देखील बॅट आहे आणि तो कारनामा करून दाखवला. पहा एवढा मोठा संघ समोर असतानाही देखील एकही विकेट इकडे गेलेला नाही गमावलेला नाही आणि 79 रन इकडे बनवलेले आहेत. वा जबरदस्त. हा कॉन्फिडन्स देईल आत्मविश्वास वाढवणारी ही मॅच. पहा फक्त साधारण नो लॉस 10 विकेटने हा सामना जिंकलाय शीतला देवी बॉईज या टीमने आणि बॅटिंग काय जबरदस्त अप्रतिम इथे झालेली आहे. जय खेळलाय 19-34. 20-36 जय खेळलाय आणि गोल खेळतोय 15-31. मॅचचा टॉस होतोय. गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते ते टॉस केलं जात आहे.